कशा संदर्भात आपलं हे उपोषण आहे? नमस्कार सर, माझं नाव आचार्य कोंडाबाई बाबूराव, राहणार रांदोरी, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर, जिथली मी रहिवासी आहे सर. माझं असं म्हणणं आहे सर की माझ्यावर अन्याय झालेला आहे. माझ्यावरला अन्याय दूर करावा. अन्याय कोण केला आपल्यावर? माझ्यावर अन्याय CDPO आमच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना अहमदपूर येथे CDPO मॅडम म्हणून घोडके, शोभा घोडके या मॅडम कार्यरत होत्या. पद होतं त्यांच्याकडं. तर सर त्यांनी आमच्या म्हणजे सिनिरेटीमध्ये मला घेतलं नाही. सिनिरेटीमध्ये दुसरी बाई भरायची म्हणून मला 3 लाख रुपये मागितले होते. म्हणजे आपल्या ह्याच्या मीटिंग दिवशी शिरूर ताजबनला मीटिंग ठेवली होती लाडक्या बहिणीची. त्या दिवशी मला बाहेर बोलवलं आणि बाहेर बोलून मंदिराच्या कोण मागणी केली तुमच्याकडे 3 लाख रुपये? शोभा घोडके यांनी. म्हणजे 3 लाख रुपये द्या तेव्हा तुम्हाला ह्या पदावर घेतो? पदनियुक्ती देते. नाहीतर 3 लाख रुपये देना गेल्यास तुम्हाला पदनियुक्ती देत नाही. दुसरी बाई तयार केली आम्ही पदनियुक्तीसाठी. म्हणजे आता जे तुमच्या जागेवर घेतलेत त्या महिलेकडून पैसे घेतलेत? 3 लाख असा आरोप आहे तुमचा? हो सर, बरोबर. म्हणजे ज्यानं पैसे दिले त्याला त्या सेवा करायची तिथं ही आहे? पैसे दिले त्यांनाच रुजू करून घ्यायचं आहे सर. सिनियरिटी पद त्यांना द्यायचं आहे सर. आणि जे 18 वर्ष झाले कार्यरत आहेत, 2008 पासून मी कार्यरत आहे माझ्या अंगणवाडीमध्ये क्रमांक 1ला. आणि ते क्रमांक 4च्या सेविका आहेत. म्हणजे आता घेतलेल्या जागेवर घेतलेल्या जे आहेत बाई त्या क्रमांक 4च्या आहेत. 4च्या क्रमांक 4 मधून पुन्हा बाई पदनियुक्ती 1 मध्ये दिली आहे सर. माझ्या कार्यकर्त्या रिटायर झाल्या माझ्यासोबतच्या सेविका, आणि मला पदनियुक्ती द्यायची सोडून कास्टला डावलून पैसा म्हणजे लाच घेऊन कास्टला डावलून त्यांनी माझ्यावर भरपूर अन्याय केला आहे सर. मला न्याय हवा. मग लातूरच्या जिल्हाधिकारी मॅडमला आणि CO साहेबाला काय सांगाल तुम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून? काही नाही सर, मला फक्त न्याय द्यावा. त्यांनी मला माझ्या अंगणवाडीमध्ये बसवावं आणि त्यांना त्यांच्या अंगणवाडीमध्ये सेविकाला पाठवावं. एकीकडे महाराष्ट्राचं सरकार म्हणतंय लाडक्या बहिणीला आम्ही जे काही योजना आहेत ते आम्ही तात्काळ देऊ, आणि एकीकडे एक लातूर जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण आज गेल्या 8 दिवसापासून इथं उपोषणाला बसले. काय तुम्ही सांगाल त्यांना? सर काय, मला माझ्यावर अन्याय झालेला माझा दूर करावा आणि मला माझं पदनियुक्ती पद द्यावं, एवढीच माझी त्यांना विनंती आहे सर.